सर नमस्कार. 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 मी प्रवीण आत्रे, विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र वडांगणी तालुका सिन्नर यांचे संचालक आणि गेली 15 वर्षापासून मी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते विकतोय दुकानामध्ये आणि खूप सुंदर अशा प्रकारचे रिझल्ट्स आम्ही 15 वर्षामध्ये काढलेले आहेत. डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे जे काही सर्व प्रोडक्ट्स आहेत ते आता स्वतःहून मागायला लागलेले आहेत. त्याला कारण तसेच आहेत. कारण आम्ही टोमॅटो असो किंवा कुठल्याही व्हेजिटेबलचे जे पिकं आहेत तर सगळ्याच पिकांना सुरुवातीचे 10 ते 15व्या दिवशीच जर्मिनेटर जे आहे ते जर्मिनेटर 1261 बरोबर रिकमेंड करतो सुरुवातीला ड्रिचिंगसाठी. आणि एकदा जर्मिनेटर 1261 सोबत दिलं की सुरुवातीचे जे काही फुटवे असतात ते सर्व फुटवे जे आहे ते सारखेच वर निघतात. त्यामुळे जर्मिनेटर जे आहे तर आम्ही सुरुवातीला त्याचं हे देतो, रिकमेंडेशन करतो. आणि हे बघा असे सुंदर प्रकारचे फुटवे सर्व जे तळापासून वर आलेले आहेत. आणि त्यानंतर प्लॉट 30 दिवसाचा झाला टोमॅटोचा की 30व्या दिवशी आम्ही फुटव्यांसाठी त्याचा स्प्रे घेतोय. थ्रायव्हर, प्रिझम, न्यूट्राटोन, क्रॉप शायनर असा सर्व प्रकारचा. आणि त्याला करपा किंवा कुठलाही झांतोमोरचा जो काही अटॅक येतो येऊ नये म्हणून त्यांचंच हार्मोनी नावाचं जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण हार्मोनी त्यामध्ये मिक्स करतो. तर हार्मोनीमुळं ग्यारवा, करपा, कूज हा जो काही प्रॉब्लेम आहे तो येत नाही प्लॉटला. तर 30व्या दिवशी हा स्प्रे घेतल्यामुळं सेटिंग जी आहे सुरुवातीच्या काळातली बघा बुडापासूनच अगदी सेट व्हायला सुरुवात होते. आणि सुरुवातीची सेटिंग ही फार महत्वाची असते. सुरुवातीला जर फळाची सेटिंग झाली नाही तर फळाची साईज होत नाही आणि उत्पादन जे आहे ते कमी मिळतं. तर बघा बुडापासूनच या फळाची सेटिंग आज इथं झालेली आहे. आणि 30व्या दिवशी हा पूर्ण स्प्रे घेतल्याच्या नंतर परत नंतर जे आहे 40 ते 45व्या दिवशी परत एकदा आपण हा स्प्रे पूर्णपणे रिपीट करतो. थ्रायव्हर, प्रिझम, क्रॉप शायनर, न्यूट्राटोन आणि हार्मोनी. कारण त्यानंतर जो काय आहे तर हा पूर्ण सेटिंगचा पिरियड असतो. आणि मग एक 45व्या दिवशी हा स्प्रे घेतला की पूर्णतः सेटिंग ही होऊन जाते आणि फुलकूज वगैरे जी काही समस्या आहे ती पण होत नाही. त्याच्यानंतर व्हायरस जो काय आहे तो 45 ते 50व्या दिवशी व्हायरस हा मोठ्या प्रमाणामध्ये कधी कधी अटॅक करतो. तर व्हायरसला सुद्धा प्रतिबंधात्मक अशी काही डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी जी काही औषधं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसला प्रतिबंध करतात. आणि नंतर 60, 65 ते 70 दिवसाचा जर प्लॉट झाला आणि त्यानंतर समस्या सुरू होते तिरंगा आणि एकसारखा कलर न येणे. तर एकसारखा कलर येण्यासाठी आम्ही क्रॉप शायनर आणि रायपनर यामध्ये पोटॅशियम शोनाइटचा मिक्स करून त्याचे स्प्रे घेतो. तर 2 ते 3 खुडे झाले की क्रॉप शायनर 1 लिटर, रायपनर 1 लिटर आणि पोटॅशियम शोनाइट 1 किलो असं आम्ही दर 3 खुडे झाल्याच्या नंतर एक स्प्रे घेतो. सर्वसाधारण 4 ते 5 फवारे जोपर्यंत प्लॉट चालू तोपर्यंत शेतकरी आता स्वतःने नावाने मागायला लागलेत. थोडासा कलर कमी झाला की शेतकरी आता बावस्कर टेक्नॉलॉजीचा फवारा द्या. कारण आता कुठलाही शेतकरी आमच्या परिसरातला जो आहे तर माझ्या दुकानात येणारे जेवढे काही कस्टमर आहेत तर सगळ्यांना डॉक्टर बावस्करचे जे रिझल्ट खूप सुंदर अशा पद्धतीचे आलेले आहेत. आणि बघा अशी एकदम सुंदर प्रकारचा हा प्लॉट आहे. आधी 65 दिवसाचा झालेला आहे आणि याचा आज पहिलाच खोडा आहे. तर एकदम सुंदर असा कलर त्या टोमॅटोला आलेला आहे. आणि कलर जर चांगला असेल तर निश्चितच बाजारभाव पण चांगला मिळतो. तर माझं शेतकरी मित्रांनो एकच सांगणं आहे की आम्ही पण वापरतो, मी स्वतः लोकांना सांगतो आणि आपणही हे प्रोडक्ट्स डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी वापरावे ही आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.